नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भाजप सोबतच्या वाटाघाटीत वाट्याला आलेल्या राज्यसभा सदस्यत्वासाठी अखेर अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आपल्या पत्नीलाच पक्षातर्फे उमेदवारी बहाल केली। विधानसभेच्या आमदारांपासून ही निवड होणार असल्याने सुनेत्रा पवारांच्या निवडीची केवळ औपचारिकता तेवढी बाकी आहे। राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवारांनी आपला अर्ज दाखल केलाय। तोपर्यंत ही हक्काची खासदारकी कुणाच्या वाट्याला येते याची उत्सुकता कायम होती। लोकसभा निवडणुकीत उमेदवारी डावलली गेल्याने नाराज असलेले छगन भुजबळ राज्यसभेसाठी उत्सुक होते। त्यांच्या व्यतिरिक्त आनंद परांजपे देखील या जागासाठी दावेदार होते। स्वतः अजित पवारांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यसभेच्या उमेदवारीवर साताऱ्याचा हक्क आहे, सातारा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील लोकांनी अपेक्षा ठेवू नये असे वक्तव्य केले होते। परंतु शेवटी अजित पवारांनीही अतिशय सुरक्षित मार्ग निवडल्याचे दिसतंय। अजित पवारांच्या या निर्णयामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याचे स्पष्टच दिसतंय, परंतु त्यांनी उघडपणे ती व्यक्त करणे टाळले आहे। पक्षाच्या कोअर कमिटीचा हा निर्णय होता आणि तो सगळ्यांनाच मान्य होता असे त्यांनी म्हटले असले तरी शेवटी सगळ्यांना सगळेच काही मिळते असे नाही, ही पुष्टी जोडायला ते विसरले नाही। शिवाय या जागेसाठी आपण इच्छुक होतो हे देखील त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले आहे। छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आजची नाही। मराठा आंदोलनात जरांगींच्या विरोधात खुलेआम दंड सटणाऱ्या भुजबळांना त्यांच्या पक्षातूनच विरोध झाला होता। एवढेच नव्हे तर त्यांना आपले तोंड बंद ठेवण्याची सूचनाही पक्षश्रेष्ठींनी दिली होती। तेव्हापासूनच भुजबळ नाराज आहे। त्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून जे काही नाट्य रंगले त्यातही भुजबळांना मोठा मनस्ताप झाला। पक्षाकडून आपल्याला हवे तसे समर्थन किंवा सन्मान मिळत नाही ही भावना त्यांच्या मनात घर करून राहिली। आपल्या या नाराजीची दखल घेत कदाचित आपल्याला राज्यसभेची उमेदवारी मिळेल असे त्यांना वाटत होते, परंतु तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली। आता या सगळ्या नाराजीचा स्फोट होतो का किंवा व्हायचा असेल तर त्याचा मुहूर्त कोणता किंवा आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत भुजबळ पुढच्या संधीची प्रतीक्षा करतात हे येत्या काळात स्पष्ट होईलच। परंतु त्यांची ही अदृश्य नाराजी अजित पवार गटासाठी चिंतेचा विषय निश्चितच आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।